आजचा पवित्र दिवस स्वामी सारामृताचं पारायण. हाय, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघा, आज आहे ना खूप स्पेशल दिवस आहे, कारण आज आपल्या स्वामींचा ना प्रकट दिन आहे आणि स्वामींची सेवा आपण घरोघरी करत असतो. त्यामुळे आजचा दिवस ना भाविक भक्तांसाठी ना खूप स्पेशल असा मानला जातो आणि त्यातलाच एक म्हणून ना मी पण स्वामींची सेवा करत असते. आणि त्यासाठीच आज माझ्यासाठी सुद्धा ना खूप छान असा आजचा दिवस होता. तरी ते मी ना साईला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर मस्त असं आवरून घेतलं आणि स्वामींना ना पिवळ्या कलरचे कपडे म्हणजे की पिवळा कलर किंवा पिवळं वस्त्र असं आवडतं, त्यामुळे ना इथे मी पिवळ्या रंगाची साडी घातलेली होती आणि पटकन बाहेर झाडू मारून घेतला. आणि आता मला उंबरठा आणि बाहेरची फरशी ना पुसून घ्यायची होती, कारण आपण काही पण असू द्या सणवार वगैरे, तर आपण दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतो ना, तर खूप छान असं वाटतं आणि आतमध्ये सुद्धा घरात आपल्याला पॉझिटिव्ह असं वाटत राहतं. त्यामुळे शक्यतो घराची सुरुवात आपल्या दाराबाहेरूनच होते. तर तिथे आपल्याला आधी स्वच्छ करून घ्यायचं असतं, रांगोळी वगैरे काढून घ्यायची असते. तर इथे ना मी सगळं पाणी मारून ना पुसून घेतलं आणि आता ना यामध्ये मी ना हळद आणि गोमूत्र टाकून ना उंबरठ्याला असं लेपन लावण्यासाठी करून घेतलेलं होतं. असं तर मी दर गुरुवारी याचं लेपन लावत असते, पण आजचा दिवस काही स्पेशल होता, कारण आज आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन. त्यामुळे ना असं एक विशेष महत्त्व मानलं जातं या दिवसाला आणि सगळे भक्त जे स्वामींची सेवा करतात ना, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर इथे ना मी उंबरठ्याला लेपन लावून घेतलं, फुलं ठेवून त्यांना ना म्हणजे पूजा करून घेतली आणि नंतर ना थोडीशी स्वस्तिक काढली. खरं तर मी स्वस्तिक काढायला विसरले होते आणि मग नंतर आता कधी कधी काय होतं, आपण बऱ्याच गोष्टी उलट्या पालट्या करत राहतो. पण चला चालतंय आता, कारण सगळ्याच गोष्टी आपण परफेक्ट करायला एवढं काय आपण मशीन वगैरे नाही आहे, हे कोण आहे. थोडंफार तर आपलं पुढं मागं होतच राहतं, हो की नाही. तर बघा इथे ना छान असं मी तर माझ्याकडे ना फोटो होता स्वामींचा आणि त्याचसोबत मी ना दत्ताची मूर्तीसुद्धा इथे ठेवलेली होती. तर हे सगळं खाली काढून घेतलं आणि नंतर स्वामींची मूर्ती होती माझ्याकडं, तर त्यांचा मी अभिषेक करायला घेतलेला होता. आता अभिषेक करण्यासाठी ना यामध्ये मी दही, दूध, मध आणि तूप घालून घेतलेलं होतं. तर साखरही घातलेली होती आणि सगळं मी एकत्रित करून घेतलं. म्हटलं सगळं एकत्रित करून मग नंतर आपल्याला यांचा अभिषेक करावा. मग त्यामुळे ना मी सगळं एकत्रित करून घेतलं, छान असं त्यांना चमच्याने घालून घेतलं आणि नंतर ना श्री स्वामी समर्थ असं म्हणत मी जप करीत ना हे अभिषेक माझा चालू होता. तर ते सगळं झाल्यानंतर ना नंतर पाणी घालून छान असं ना त्याला मी इथे पाण्याने सुद्धा स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर आता नवीन कपड्याने आपल्याला हे पुसायचं असतं, तर इथे मी साडीच्या पदरानेच हे सगळं स्वच्छ पुसून घेतलं आणि नंतर इथे पूजा करण्यासाठी घेतलं. तर बघा तुम्ही पाहू शकता, ते तर छोटासा माझ्याकडे चौरंग आहे, ज्यावरती मी ना स्वामींची मूर्ती मांडत असते. तर अशा पद्धतीची इथे ना स्वामींची छोटीशी माझ्याकडे मूर्ती आहे, तर ती मी त्या चौरंगावरती मांडून घेतली आणि नंतर ना आता आपली रोजची पूजा जी असते ना ती करायची होती. आता ही जपमाळ सुद्धा आहे माझ्याकडं, जे की मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी स्वामी जप करत असते. तर बघा, स्वामी प्रकट दिनानिमित्त ना स्वामी समर्थांचं पारायण आपण केलेलं चांगलं असतं आणि या पवित्र दिवशी स्वामींच्या नामस्मरणाने ना आपल्या मनाला शांती आणि समाधान सुद्धा मिळते. स्वामींच्या कृपेने जीवनात आपल्याला सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा तर येतच असते. शिवाय त्यांच्या कृपेने ना आपल्यावर येणारे सगळे संकट दूर होतात आणि आपल्याला ना एक वेगळाच आत्मविश्वास तयार होतो. बघा, स्वामींच्या फोटोवरती किंवा स्वामींचं एक मंत्र आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अगदी खरं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी ना आपण पुढे होऊन सगळा पुढाकार घेतला ना, आपले स्वामी आपल्याला कधीही एकटे पडू देत नाहीत, तर ते आपल्यासोबत कायम राहतात. म्हणून स्वामींचा हा मंत्र आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर अशा पद्धतीने खूप छान असं इथे ना मी देवाची पूजा करून घेतली. तर इथे ना मी स्वामींसाठी ना पिवळ्या रंगाचे झेंडूचे फुलं आणलेले होते, तर ते सुद्धा मी फुलं वगैरे ठेवून ना छान अशी स्वामींची पूजा करून घेतली आणि नंतर ना हा चंदनगंध आहे, तर चंदनगंधाने सुद्धा सगळ्यांना टिक्का लावून घेतला आणि मी सुद्धा लावून घेतला. तर अशा पद्धतीने मस्त असं आपल्या इथे स्वामींची पूजा झालेली होती. अगदी साधी सिंपल अशी आपली ही पूजा मांडलेली होती. जास्त फळं वगैरे काही नव्हती, फक्त केळी होती आणि तेच मग मी इथे मांडलेले होते आणि पिवळे फुलं. आपण प्रसादासाठी ना पंचामृत बनवलेलं होतं आणि साखरेचा गोड नैवेद्य म्हणून ना मी ते शिरा बनवणार होते. तर अशा पद्धतीचं इथं ना आपलं छान असं इथं पूजा वगैरे झाली आणि आता पारायण माझं सुरू करायचं होतं. तर इकडे ना मी एका साईडला तेलाचा दिवा लावलेला होता, तर दुसऱ्या साईडला मी तुपाचा दिवा लावला होता. स्वामींच्या पूजेला ना तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा दोन्ही अवश्य असावं, त्यामुळे इथे मी दोन्ही दिवे लावून घेतले. छान अशी घंटी वगैरे वाजून ना पूजा करून घेतली आणि नंतर अगरबत्तीसुद्धा ओवाळून घेतली. जेव्हा पण आपण पूजा करत असतो ना, तेव्हा हे खूप महत्त्वाचं मानलं जातं.
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यां नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती दद्वातीत गगन सदृश तत्वत मत्स्यादी लक्ष्म एव नित्य विमल मचल सर्वदी साक्षभूत भवा तीत त्रिभुवन रहित सद्गुरु तव नमामि. जय जय श्री गुरु रक्षका, जय जय जी पतक पालका, जय जय हे कलिमल नाशका अधिधी सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष विना अनंत वेशा अना मातिता अनंता, जय जयाची गरुड वाहना, जय जयाची कमललोचना, जय जयाची पतित पावना रमा रमना विश्लेषा वेगवर्ण आकार शांत मस्तके किरीट विरजित तोची स्वयं आदित्य तेच वर्ण न जाय विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंत पंक्ती कुंदन्य कळ्या समन शुभ्रवर्णी विराजिती रत्नमालका हृदयावरी जे कोटी. छान असा अभिषेक आणि पूजा करून घेऊन ना लगेच मी सगळं वाचायला बसले. आता हे सगळं वाचण्यापर्यंत ना मला 11:45 वाजलेले होते, कारण मी एका दिवसाचं स्वामी सारामृत पारायण केलेलं होतं. त्यामुळे ना मला इथे 11:45 वाजल्यानंतर मी इथं आरती करायला घेणार होते आणि आरतीसाठी ना मी सगळ्या बिल्डिंगमधले लहान मुलांना बोलवलेलं होतं. तर प्रसादासाठी इथे मी शिऱ्याचा प्रसादसुद्धा बनवलेला होता, सोबतच पंचामृत होतं आणि जे की आपण गोडाचा साखरेचा म्हणतो म्हणजे खडी साखरेचं खूप महत्त्व मानलेलं जातं, तर खडी साखरसुद्धा माझ्यासोबत प्रसादासाठी होती. तर अशा पद्धतीचं आपल्याला छान असं आजचं स्वामी सारामृतचं पारायण पार पडलेलं होतं. तर स्वामींच्या आशीर्वादाने ना आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप छान समृद्धी संपत्ती आणि सुख शांतता येवो हीच आपले स्वामी चरणी प्रार्थना. तर इथे छान अशी सगळ्यांनी मिळून आम्ही आरतीसुद्धा करून घेतली. तर कसा वाटला आपला हा छोटासा स्वामी प्रकट दिनाचा ब्लॉग. जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.